ठीक आहे, नवीन धड्याला सुरुवात करतो आपण. दुसरा धडा वर्क अँड एनर्जी. मुद्दे कोणकोणते आहेत बघा मग. वर्क कार्य, एनर्जी ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक ऊर्जा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऊर्जा क्षमतेचा नियम, फ्री फॉल मुक्त पतन. ठीक आहे. त्यानंतर बघा ऑब्झर्व, खाली काही चित्र दिले त्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर काय म्हणलं बघा, त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. मग कॅन यू टेल, तर काय म्हणलं बघा पहिला प्रश्न, इन विच ऑफ द पिक्चर अबव वर्क हॅज बीन डन. वरील दिलेल्या चित्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कार्य घडून आले आहे. ठीक आहे. तर बघा पोतं वाहून नेणारा व्यक्ती असेल किंवा चेंडू खेळणारा मुलगा असेल किंवा लिहित बसलेली मुलगी असेल किंवा टीव्ही पाहणारी मुलगी, या सर्व घटनांमध्ये आपल्याला कार्य घडून आलेले दिसते. पण त्याचा प्रकार मात्र वेगवेगळा आहे. बघा कसं आहे की पोतं वाहून नेणारा व्यक्ती किंवा चेंडू खेळणारा व्यक्ती जो आहे त्यांचं कार्य जे आहे ते फिजिकल वर्क झालं. ओके. आणि लिहित असलेली मुलगी आणि टीव्ही पाहत असलेली मुलगी हे जे आहे ते मेंटल वर्क झालं. ओके. फ्रॉम सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू, वेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. शास्त्रीय दृष्टिकोनातून कार्य झाले नाही असे आपण केव्हा म्हणतो. ठीक आहे. तर बघा दोन शक्यता आहेत. ठीक आहे. पहिली शक्यता म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूवरती आपण बल प्रयुक्त केले आणि त्या वस्तूचे जर विस्थापन झाले नाही, देर इज नो डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर त्यावेळेस कार्य झाले नाही असं आपण म्हणतो. ठीक आहे. किंवा काय काय असू शकतं बघा, एखादी वस्तू तिच्यावर तुम्ही बल प्रयुक्त केलं पण तुम्ही प्रयुक्त केलेलं बल त्या वस्तूचं विस्थापन करू शकत नाही, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा कार्य झाले नाही असं आपण म्हणू शकतो. नंतर काय म्हणलं बघा मग, जनरली एनी मेंटल और फिजिकल ऍक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क. ठीक आहे. म्हणजे बघा एखादं बौद्धिक किंवा एखादं शारीरिक कृतीला आपण कार्य असं सुद्धा म्हणतो. वेन वी वॉक और रन, द एनर्जी इन आवर बॉडी इज यूज टू डू द नेसेसरी वर्क. तर बघा जेव्हा आपण चालतो किंवा ज्यावेळेस आपण धावतो त्यावेळेस आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा वापर होतो ते कार्य घडून येण्यासाठी. We say that a girl who is studying is working or performing work, but that is mental work. ठीक आहे. तर या ठिकाणी अभ्यास करत असलेली मुलगी सुद्धा एक प्रकारचं कार्यच घडून आणते, पण ते कार्य कोणत्या प्रकारचं आहे, तर बौद्धिक प्रकारचं कार्य आहे. इन फिजिक्स वी डील विथ फिजिकल वर्क. वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. ठीक आहे. तर बघा भौतिकशास्त्रामध्ये आपण काय करतो, तर भौतिक कार्याचा विचार करतो आणि भौतिकशास्त्रामध्ये कार्य या शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ आहे. तर काय व्याख्या बघा मग, वर्क इज सेड टू बी डन वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. तर बघा व्याख्या अगदी साधी सोपी आहे. काय व्याख्या, ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त करतो आणि त्या वस्तूचं विस्थापन होतं, म्हणजे झाल्यास, ठीक आहे, झालं पाहिजे विस्थापन, हे महत्वाचं आहे, आणि झालं तरच त्या ठिकाणी कार्य घडून आलं. ओके. बर, आता बघा पुढे काय म्हणले मग, तर यू हॅव ऑलरेडी रन द वर्क डन बाय अ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज द प्रोडक्ट ऑफ the magnitude of the force and the displacement of the object in the direction of force. ठीक आहे. तर आपण आधी शिकलो की कार्य म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त करता आणि त्या बलाचा परिमाण म्हणजेच त्या वस्तूचं बलाच्या दिशेनं होणारं विस्थापन होय. ठीक आहे. thus वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणूनच कार्य म्हणजे बल गुणुले विस्थापन. ओके. तर पुढे प्रश्न विचारले बघा, कॅन यू रिकॉल व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स अँड देअर एक्झाम्पल. तर बघा फोर्सचे बलचे प्रकार आणि त्याची उदाहरणं बघा कोणकोणते आहेत. बघा फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे बघा पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे बघा अपोजिट पोल जे आहेत, चार्ज जो आहे त्याच्यामध्ये असणारं एक प्रकारचं बल, किंवा न्यूक्लिअर फोर्स म्हणजे केंद्रामध्ये असलेला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ठीक आहे. या दोघांमध्ये असणारं जो बल आहे त्याला सुद्धा आपण
ही सुद्धा एक न्यूक्लिअर फोर्सचं उदाहरण असू शकतं. ओके. तर बघा, मीनाक्षी वॉन्ट टू डिस्प्ले अ वुडन ब्लॉक फ्रॉम पॉइंट A to B along the surface of a table as shown in figure 2.2a. She has used a force F for the purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? ठीक आहे. तर काय केलं बघा, मीनाक्षीनं A या पॉइंट पासून B या पॉइंट पर्यंत एक लाकडी ठोकळा तिला ढकलत न्यायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे त्यासाठी तिने F एवढं बल प्रयुक्त केलं. तर प्रश्न असा आहे, तिनं प्रयुक्त केलेल्या बलामुळं त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण झालं का? आणि पुढचा प्रश्न काय बघा, विच फोर्स हॅव बीन ओव्हरकम युजिंग दॅट एनर्जी. ठीक आहे. आणि ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल. आता पहिली गोष्ट बघा, जो टेबल आहे आणि जो ठोकळा आहे याच्यामध्ये एक प्रकारचं फ्रिक्शन असेल. या फ्रिक्शनला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला बल प्रयोग करावं लागेल. आणि प्लस पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्या बलाच्या अगेन्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, ए या पॉइंट पासून बी या पॉइंट पर्यंत वस्तू घेऊन जायची आहे. म्हणजे हे बल सुद्धा कॅन्सल करण्यासाठी तुम्हाला हे बल वापरलं गेलं असेल. ओके. आता पुढे काय म्हणलं, यूज युअर ब्रेन पॉवर. यू हॅव लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट वेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही बल प्रयुक्त केलंय एखाद्या वस्तूवरती आणि त्या वस्तूचं विस्थापन प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेनं आहे. बट काय म्हणलं बघा, इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स हाऊ डू यू कॅल्क्युलेट द अमाऊंट वर्क डन. पण प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेनं जर वस्तूचं विस्थापन होत नसेल तर अशा वेळेस घडून आलेलं कार्य काय ते कसं काढायचं ते आपण आता पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, ओके, तर ठीक आहे, डायग्राम दिसते तुम्हाला. ओके. ऑब्झर्व अँड डिस्कस. ओके. यू मस्ट हॅव सीन द इव्हेंट्स डिपिक्टेड इन द पिक्चर B and C अबॉव. काय दिसते बी चित्रामध्ये, तर एक मुलगी त्याची खेळणी दोरीच्या सहाय्याने ओढते आणि C आकृतीमध्ये एक कार दुसऱ्या कारला ओढून नेत आहे. वेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. त्यावेळेस ती लहान मुलगी त्या खेळण्याला दोरीच्या सहाय्याने ओढते, तर तिनं प्रयुक्त केलेलं बल आणि त्या खेळण्याचं होणारं विस्थापन हे वेगवेगळ्या दिशेनं आहे. सिमिलरली, when a large vehicle tows a small one, the direction of force and displacement are different. ठीक आहे. म्हणजे बघा, एक गाडी दुसऱ्या गाडीला ओढते, त्यावेळेस गाडीनं दुसऱ्या गाडीवर प्रयोग केलेलं बल आणि दुसऱ्या गाडीचं होणारं विस्थापन याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. इन बोथ दिस केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स अन अँगल विथ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर या दोन्ही केसेसमध्ये काय दिसतं आपल्याला, प्रयुक्त केलेलं बल आणि होणारं विस्थापन ह्यामध्ये एक प्रकारचा कोन तयार झालेला दिसतो. ठीक आहे. बघा, इथं आकृतीमध्ये सुद्धा दाखवल्या बघा आपण. ठीक आहे. तर लेट अस सी हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन इन सच केसेस. तर अशा घटनामध्ये कार्य कसं मोजायचं ते आपण आता पाहूया. ओके. वेन अ चाइल्ड पुल्स अ टॉय कार्ट, फोर्स इज अप्लाइड अलॉंग द डायरेक्शन ऑफ द स्ट्रिंग while the cart is pulling along the horizontal surface. तर बघा, ज्यावेळेस ते लहान मूल खेळण्याच्या दोरीवरती बल प्रयुक्त करते. ठीक आहे. ओके. त्याने बल कुठं प्रयुक्त केलंय, त्या दोरीवरती. आणि जी गाडी आहे, ठीक आहे, ती कुठं ओढली जाते, तर क्षितिज समांतर दिशेने पृष्ठभागावरती ओढली जात आहे. In this case, in order to calculate the amount work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. आणि आता या ठिकाणी आपल्याला जर कार्य मोजायचं असेल तर आपण प्रयुक्त केलेलं बल आणि विस्थापनाच्या दिशेनं असणारं जे बल आहे ते आपल्याला मोजावं लागणार आहे किंवा त्याच्यामध्ये रूपांतर करून घ्यावं लागणार आहे. ओके. तर बघा, मग काय पुढे म्हणले, मग
ओके. लेट F be the applied force and F1 be its component in the direction of displacement. F काय आहे मग प्रयुक्त केलेलं बल त्या लहान मुलांना, आणि F1 काय आहे तर विस्थापनाच्या दिशेनं म्हणजे तिथपर्यंत पोचलेलं बल असं आपण आता मानूया. ओके. लेट S be the displacement आणि S काय आहे झालेलं विस्थापन आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन इज गिवन बाय, तर या ठिकाणी घडून आलेलं कार्य बरोबर वर्क इज इक्वल टू F1. F1 काय आहे फोर्स इन द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके. आणि S काय आहे डिस्प्लेसमेंट आहे विस्थापन. द फोर्स F इज अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग दॅट इज ॲट अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. तर काय म्हणलंय ओरिजिनल F जे आहे ते कुठलं आहे दोरीच्या दिशेने प्रयुक्त केलेलं बल आहे. ठीक आहे. आणि ते कसं आहे हॉरिझॉन्टल अँगल क्रिएट केला बघा ॲट अन अँगल विथ द हॉरिझॉन्टल. ठीक आहे. वरून ह्या सरफेसला एक प्रकारचा कोन त्यानं तयार केलेला आहे, आणि तो कोन काय म्हणलं बघा लेट क्यू बी द अँगल दॅट द स्ट्रिंग मेक्स विथ द हॉरिझॉन्टल. ओके. ओरिजिनल ह्याला बघा डायग्राम मध्ये सुद्धा दर्शवलं इथं हा रिअल फोर्स. ठीक आहे. हा डिस्प्लेसमेंटच्या दिशेने जाणारा फोर्स आणि ह्या दोन्हीमध्ये तयार झालेला हा अँगल. ओके. वी कॅन डिटरमाइन द कॉम्पोनंट F1 of this force F which acts on the horizontal direction by means of trigonometry. आता हा जो F1 आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो बघा कशाच्या सहाय्यानं तर त्रिकोणमितीच्या सहाय्यानं हा F1 आपल्याला काढता येतो. बरोबर आहे. F ह्या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 हा त्रिकोणमितीच्या सहाय्यानं काढता येतो. ठीक आहे. तर बघा डायग्राम मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बघा मग कॉस थिटा इज इक्वल टू बेस अपॉन हायपोटेन्यूस. आता बेस म्हणजेच काय कोणालगतची बाजू कोणती आहे ही कोणालगतची बाजू, आणि हायपोटेन्यूस हा झाला कर्ण. ओके. तर व्हॅल्यू पुट करा. बेस काय आहे मग F1 आणि हा कर्ण काय आहे हा तर F आहे. कॉस थिटा इज इक्वल टू F1 अपॉन F. आपल्याला काय मोजायचं आहे F1 मोजायचं आहे. ठीक आहे. तर हा इकडे डिवाइड करतो इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय करेल. Therefore F1 is equal to F cos theta. ठीक आहे. Thus the work done by F1 is the work is equal to F cos theta S. ठीक आहे. आणि तेच आपण पुन्हा रिअरेंज केलं वर्क इज इक्वल टू Fs cos theta. ओके. Enter your conclusion about the work done for the specific values of Q theta इन द फॉलोइंग टेबल. ठीक आहे. तर आता आपण तिथं थिटाची व्हॅल्यू ठेवूया आणि त्यावरून तुमचं काय मत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता पहिल्या केसमध्ये बघा थिटा काय दिलाय 0 डिग्री दिलाय. मग या कॉस थिटाची 0 डिग्रीसाठी व्हॅल्यू 1 आहे. ती व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली. ओके. तर काय होईल बघा मग WFS कॉस थिटा 1. तर काय होईल ह्या 1नी FS ला गुणल्यानंतर फक्त FS राहील म्हणजे वर्क डन कसं आलं पॉझिटिव्ह आलं. तर ह्याच्यावर आपलं कन्क्लुजन काय बघा तर वर्क डन पॉझिटिव्ह आहे आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते कसं आहे इन द डायरेक्शन ऑफ अ फोर्स. पॉझिटिव्ह वर्क डनला विस्थापन बलाच्या दिशेने आहे. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी काय केलं 90 डिग्री हा कोन तयार झाला त्यावेळेस कॉस 90 ची किंमत किती आहे बघा 0 आहे. ती व्हॅल्यू मध्ये आपण जर पुट केली तर 0 इंटू FS काय होणार आहे 0च होणार आहे. म्हणजे इथं काय असणार आहे निगेटिव्ह वर्क डन. ओके. ठीक आहे. सॉरी किंवा आपण याला 0 वर्क डन म्हणू शकतो. तर याचं रिझन काय बघा तर डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. ह्याला आपण 0 वर्क डन म्हणायचं बरं का. हे निगेटिव्ह नाही 0 वर्क डन आहे. आणि सगळ्यात शेवटी जर 180 डिग्री कॉस थिटा असेल तर त्या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू काय होणार आहे बघा -1 आहे. आणि या -1ने आपण ह्या FS ला जर गुणलं तर वर्क इज इक्वल टू काय होणार आहे मग -FS. झालेलं वर्क डन कसं आहे निगेटिव्ह आहे. तर काय असेल डिस्प्लेसमेंट इज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ अ फोर्स. ठीक आहे. ओके. तर बघा याच्यावरून काय सांगितलंय तर आपल्याला युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे वर्कचं. तर बघा आपल्याला व्याख्या माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू
displacement. In SI system, the unit of force is Newton and unit of displacement is meter. ठीक आहे, पुट करा तिथं मग. Thus the unit of force is Newton meter. This is called a joule. ठीक आहे, फोर्स आपण न्यूटन मध्ये मेजर करतो, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये मेजर करतो. ओके, तर 1 जूल ची व्याख्या काय होईल बघा मग. If a force 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of force, the amount of work done on the object is 1 joule. ठीक आहे, म्हणजे बघा 1 न्यूटन एवढं बल तुम्ही वस्तूवरती प्रयुक्त केलं आणि त्या वस्तूचं बलाच्या दिशेने 1 मीटर एवढं जर विस्थापन झालं तर घडून आलेलं कार्य काय आहे, 1 जूल. ओके, तर therefore 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. Okay, 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. Okay, 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. आता सीजीएस मध्ये बघा मग, तर सीजीएस मध्ये काय म्हणले मग, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. द युनिट ऑफ फोर्स इज डाइन, दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. ठीक आहे, फोर्स सीजीएस मध्ये डाइन आहे आणि डिस्प्लेसमेंटचं सेंटीमीटर आहे. Thus, the unit of work done is 9 centimeter. This is called an erg. 9 centimeterचं erg. मग आता 1 erg ची व्याख्या काय बघा मग. 1 erg, if a force of 1 dyne displaces an object through 1 centimeter in the direction of force, the amount of work done is 1 erg. ओके, एक डाईन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 सेंटीमीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग होय. ठीक आहे, ओके, तर व्याख्या पाठ करून ठेवायचे, युनिट तुम्ही लक्षात ठेवायचे. वर्कचं एसआय मध्ये युनिट काय आहे, जूल, आणि सीजीएस मध्ये डाईन. ओके, आता रिलेशनशिप बिटवीन जूल अँड अर्ग. तर बघा, वी नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन आणि 1 मीटर इज इक्वल टू 10⁵2 सेंटीमीटर. ठीक आहे, तर चला व्याख्यामध्ये पुट करूया. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि फोर्स काय आहे, न्यूटन आहे, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये आहे. ठीक आहे, तर बघा 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन ठेवलं, 1 मीटर इज इक्वल टू 10⁵2 सेंटीमीटर ठेवलं आपण, तर काय मिळालं बघा. देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 डाईन सेंटीमीटर, और आणि हेच 9 सेंटीमीटर म्हणजेच काय आहे, अर्ग आहे. 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग.